तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा पायाभूतचा पेपर गणित विषयाचा 2026चा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आन्सर्स पण देणार आहे याचे. त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही खूप मुलं आहेत ते सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि खूप सबस्क्रायबर आपले पूर्ण करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न पाहूया. तर इथे तिसरा आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर त्यामधला पहिला क्वेश्चन आहे राईट हा नंबर तुम्हाला इथे वर्ड्समध्ये लिहायला सांगितला आहे. जसे की इथे तुम्ही पाहू शकता आणि लिहू शकता. जसे की 82 करोड 5 लाख 5,02,038 अशा प्रकारे तुम्ही हा नंबर इथे वर्ड्समध्ये लिहू शकता. आणि पुढचा आहे तुम्हाला इथे एक नंबर दिला आहे, तो तुम्हाला वर्ड्समध्ये दिला आहे, पण तुम्हाला या ठिकाणी तो अंकामध्ये लिहायचा आहे. जसा 14 करोड 2,80,000 356 अशा प्रकारे तुम्ही इथे लिहू शकता. आणि मी इथे उत्तर पण दिले, तो पण तुम्ही इथे पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही याचे उत्तर लिहू शकता. आणि पुढे इथे तुम्हाला एक नंबर दिले 2, त्यांची तुम्हाला सम म्हणजेच बेरीज करून त्याचे उत्तर इथे लिहायचे. तर मी इथे लिहिले 63,210 अशा प्रकारे तुम्ही याची सम करून इथे लिहू शकता. आणि त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एका विलेजची पॉप्युलेशन दिली आहे आणि त्या पॉप्युलेशनमध्ये किती लोकांना इंग्लिश येते त्याचा नंबर दिला आहे. तर तुम्हाला इथे असं काढायचं आहे की किती लोकांना इंग्लिश येत नाही, तो नंबर तुम्हाला काढायचा आहे. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, मी इथे आन्सर पण दिले आहेत. सर्वात आधी मी इथे टोटल पॉप्युलेशन लिहिली आहे, मग त्यानंतर इथे किती लोकांना इंग्लिश वाचता येते ते लिहिले आहे, आणि त्यानंतर टोटल पॉप्युलेशनमध्ये इंग्लिश वाचता येणाऱ्या लोकांना इथे मायनस केलं आहे. त्यानंतर जो आकडा येईल इथे तो नंबर तुमचं उत्तर असेल तेवढ्या लोकांना इथे इंग्लिश वाचता नाही येत. तर अशा प्रकारे तुम्ही याचे उत्तर लिहू शकता. तर अशा प्रकारे आपला हा पेपर असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काही थोडेच प्रश्न पाहिलेत. जर तुम्हाला सर्व प्रश्न पाहिजे आहेत तर त्यासाठी मी लिहिले पण आहेत प्रश्न, पण त्यासाठी तुम्हाला पार्ट 2 साठी कमेंट करायला लागेल आणि सबस्क्राईब करायला लागेल. तर मी पार्ट 2 आजच अपलोड करेल, आणि आज नाही तर लवकरच. त्यासाठी तयार राहा आणि भेटूया त्या पार्टमध्ये. बाय.